Now we are moving to another part, that is the रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशन. की रेस्पिरेशन आपल्याला माहीत झालेलं आहे, आता रेस्पिरेशनचं मेकॅनिझम माहीत झालेलं आहे. पण हे रेस्पिरेशनचं मेकॅनिझम कसं रेग्युलेट होते बॉडीमध्ये आपल्या, ते रेग्युलेशन आपल्याला ऑब्झर्व करायचं. ॲक्च्युली रेस्पिरेशन काय, द बायोकेमिकल प्रोसेस ऑफ कन्व्हर्शन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक फूड मटेरियल into simple inorganic substances like CO2 and H2O with the release of energy. That process it is called as respiration. मग हे रेस्पिरेशन आपण आपल्या बॉडीमधलं पाहिलं. रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये गेलो. रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये गेल्यानंतर रेस्पिरेशनचं मेकॅनिझम पाहिलं. The mechanism of that particular respiration takes place with the help of 4 steps. The 4 steps are breathing, external respiration, internal respiration and cellular respiration. ब्रिदिंग कशाला म्हटलं होतं आपण, की ॲटमॉस्फिअर मधली एअर लंग्स पर्यंत जाणे, दॅट इज कॉल्ड ॲज ब्रिदिंग. एक्सटर्नल रेस्पिरेशन कशाला म्हटलं होतं आपण, तर त्या लंग्स मधल्या अल्व्हिओलाई मधली एअर म्हणजे ऑक्सिजन ही लंग कॅपिलरी मध्ये म्हणजे ब्लड कॅपिलरी मध्ये जाणे, म्हणजे ऑक्सिजन फ्रॉम अल्व्हिओलस ऑफ द लंग व्हेन इट मूव टू द blood capillary, lung capillary, it is called as external respiration. Internal respiration कशाला म्हटलं होतं आपण, the oxygen from blood capillary enters into the cell or tissue, that is called as internal respiration. Cellular respiration कशाला म्हटलं होतं आपण, की सेलमध्ये जर ऑक्सिजन गेलेला असेल तर तो ऑक्सिजन आता त्या सेलमधल्या ग्लुकोजला म्हणजे फूड मटेरियलला आता ऑक्सिडाइज करेल आणि त्याच्यापासून काय रिलीज होईल, एनर्जी. त्याला काय म्हणतो आपण, सेल्युलर रेस्पिरेशन. So breathing, it involves the intake of air up to the lungs. External respiration, it involves the movement of that particular oxygen from lungs to the blood capillary. Internal respiration, it involves the movement of that particular oxygen from lung capillary to the cell. And cellular respiration, it is the utilization of that particular oxygen for burning or oxidation of that glucose or food which releases the energy, that is called as सेल्युलर रेस्पिरेशन. पण ब्रिदिंग आहे, एक्सटर्नल रेस्पिरेशन आहे, इंटरनल रेस्पिरेशन आहे, सेल्युलर रेस्पिरेशन आहे, याचा कंट्रोल कसा आहे तो आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे. दॅट इज कॉल्ड एज रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशन. बघा, मेडुला ऑब्लॉंगेटा इज अ पार्ट ऑफ ब्रेन. की माझ्या ब्रेनमध्ये एक बॅक साईडला पार्ट आहे, that part of the brain it is called as medulla oblongata, and this particular medulla oblongata it possesses center which regulates the rate of respiration, which regulates the rate of respiration. So medulla oblongata is a part of brain. So chemosensitive area is present in the medulla oblongata. की माझ्या medulla oblongata मध्ये असा एक chemosensitive area आहे की त्याला केमिकल्स मध्ये जो चेंज झाला तो आयडेंटिफाय करता येते. It is highly sensitive to the CO2 and increase in hydrogen ion concentration. तो पर्टिक्युलर मेडुला ऑब्लॉंगेटा एवढा सेन्सिटिव्ह आहे की चेंज कार्बन डायऑक्साइड मध्ये झाला, चेंज हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन मध्ये झाला तर त्याला आयडेंटिफाय करता येते. Increasing CO2 and H positive activates the chemosensitive area in medulla oblongata and sends signal to rhythm center to make a necessary adjustment. की जर त्या मेडुला ऑब्लॉंगेटाला माहीत झालेलं असेल की ब्लडमध्ये कार्बन डायऑक्साईड वाढलेला आहे, ब्लडमध्ये हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे, तर तो इमिजिएटली सिग्नल देतो सेंटरला, रिदम सेंटरला, अँड दॅट ॲडजस्ट द रेट ऑफ रेस्पिरेशन, दॅट ॲडजस्ट द रेट ऑफ रेस्पिरेशन. सपोज फॉर एक्झाम्पल त्या मेडुला ऑब्लॉंगेटाला माझ्या बॉडीमध्ये माहीत झालं की CO2चं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे, हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन जर वाढलेलं असेल तर इमिजिएटली दॅट पर्टिक्युलर medulla oblongata send information to the rhythm center, and according to that particular information which is received from that particular medulla oblongata, now the rhythm center changes the rate of respiration, changes the rate of respiration. बघा, in addition to medulla oblongata, chemoreceptors are also present in carotid artery and aortic arch. ही medulla oblongata मध्ये त्या पर्टिक्युलर रेस्पिरेशनचा कंट्रोल सेंटर तर आहेच, पण द आर्टरी विच इज गोइंग टू द ब्रेन दॅट इज कॉल्ड एज कॅरोटिड आर्टरी, अगेन द aortic आर्च दॅट इज कॉल्ड एज aortic आर्च. तर या aortic आर्च मध्ये आणि कॅरोटिड आर्टरी मध्ये पण अशी किमो सेंटर्स प्रेझेंट आहे की दिस पर्टिक्युलर किमो सेंटर्स आयडेंटिफाय द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड ऑक्सिजन. These receptors also detects the decrease in carbon dioxide and increases the rate and depth of respiration. हे जे रिसेप्टर्स आहे कॅरोटिड आर्टरी मध्ये
अजून ॲओर्टिक आर्चमध्ये सपोज फॉर एक्झाम्पल बॉडीमधला कार्बन डायऑक्साईड डिक्रीज झाला किंवा इन्क्रीज झाला, ऑक्सिजन डिक्रीज झाला किंवा इन्क्रीज झाला, तर दिस पर्टिक्युलर रिसेप्टर्स विच आर प्रेझेंट इन द कॅरोटिड आर्टरी ॲज वेल एज द ॲओर्टिक आर्च, they adjust the rate of respiration. The volume of air take part in breathing movement can be observed by spirometer. काय म्हटलं बघा, the volume of air take part in breathing movements can be observed by spirometer. की breathing movement for example माझ्या जर ऑब्झर्व करायचे असेल तर instrument which is used for the movement of that particular lungs or thorax, with the help of that particular instrument it is called as spirometer, and it helps in clinical study of pulmonary functions. की त्या स्पायरोमीटरमुळे मला माझ्या लंग्सच्या स्टेटसला माहिती करून घेता येते. दॅट इज कॉल्ड ॲज द पल्मोनरी फंक्शन. हा पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशन. सो दिस पर्टिक्युलर respiratory activity, the breathing activity of the body, it is controlled by the brain as well as the carotid artery and aortic arch, indirectly the heart. आता आपल्याला जायचं आहे पुढच्या पार्टला, दॅट इज कॉल्ड ॲज द रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स. ह्या पण गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे की त्या पर्टिक्युलर रेस्पिरेशनशी रिलेटेड कुठले कुठले व्हॉल्यूम्स आहे. बघा, द फर्स्ट इट इज कॉल्ड ॲज द टायडल व्हॉल्यूम. इट इज द व्हॉल्यूम ऑफ एन एअर ब्रीथ्ड इन अँड आउट ड्युरिंग एफर्टलेस ब्रीथिंग. की मी किती एअर आत घेतो आणि किती एअर बाहेर टाकतो एफर्टलेसली, काही फार जास्त ताण न देता. So that particular volume of air, it is called as the tidal volume. So it is the volume of an air breathed in and out during effortless breathing, that is called as the tidal volume. In an adult, it is about 500 ml. म्हणजे indirectly मी एका वेळेस फॉर एक्झाम्पल 500 ml एअर आतमध्ये घेणार आणि 500 ml एअर मी बाहेर टाकणार. हा जो पर्टिक्युलर 500 ml व्हॉल्यूम आहे त्या एअरचा एफर्टलेसली मी इन करून राहिलो आणि आउट करून राहिलो, दॅट इज कॉल्ड ॲज द टायडल व्हॉल्यूम. अनदर इज इन्स्पिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, IRV. इट इज द व्हॉल्यूम ऑफ द एअर ड्युरिंग फोर्स्ड इन्स्पिरेशन. की हा एअरचा असा व्हॉल्यूम आहे की फोर्सफुली फॉर एक्झाम्पल जर मी इन्स्पिरेशन केलेलं असेल तर दॅट पर्टिक्युलर व्हॉल्यूम ऑफ दॅट एअर ड्युरिंग फोर्सफुल इन्स्पिरेशन इट इज कॉल्ड ॲज इन्स्पिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. फॉर एक्झाम्पल मी जर असं जर केलेलं असेल, म्हणजे जोरात हवा आतमध्ये जर घेतलेली असेल आणि तो जो व्हॉल्यूम फॉर एक्झाम्पल एअरचं मी आत घेतलेला असेल तर दॅट पर्टिक्युलर व्हॉल्यूम इट इज कॉल्ड एज इन्स्पिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. सो इट इज द व्हॉल्यूम ऑफ द एअर ड्युरिंग फोर्स्ड इन्स्पिरेशन. इट इज अबाउट 2500 to 3000 ml. Okay. The another it is called as expiratory reserve volume. It is the volume of air. It is the volume of air during forced expiration. म्हणजे इनडायरेक्टली मी फोर्सफुली फॉर एक्झाम्पल जर माझ्या लंग्स मधून थोरॅक्स मधून जर एअर बाहेर टाकत असेल फोर्सफुली, तर दॅट पर्टिक्युलर व्हॉल्यूम ऑफ दॅट एअर इट इज कॉल्ड एज एक्सपिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम अँड दॅट इज अबाउट 1000 ml. म्हणजे इनडायरेक्टली मी असा जोरात हवा जर मी बाहेर जर टाकलेली असेल, तो जो व्हॉल्यूम त्या पर्टिक्युलर एअरचा आहे दॅट पर्टिक्युलर व्हॉल्यूम ड्युरिंग एक्सपिरेशन, फोर्सफुल एक्सपिरेशन, इट इज कॉल्ड एज expiratory volume, that is called as expiratory reserve volume. Another it is called as the residual volume. It is the volume of air left behind in the lungs and the respiratory passage after forced expiration. म्हणजे indirectly जोरात मी हवा बाहेर टाकल्यानंतर माझ्या लंग्स मध्ये रेस्पिरेटरी पॅसेज मध्ये जी एअर शिल्लक राहील, बाकी राहील, that particular air volume it is called as residual volume. So it is the volume of air left behind in the lungs and respiratory passage after forced expiration. It is about 1000 ml. Another capacity it is vital capacity. It is the total volume of air expired after a maximum inspiration. काय म्हटलेलं आहे? It is the total volume of air expired आफ्टर अ मॅक्झिमम इन्स्पिरेशन. की मॅक्झिमम इन्स्पायर केल्यानंतर फॉर एक्झाम्पल जो टोटल व्हॉल्यूम त्या एअरचा एक्सपायर्ड राहील दॅट पर्टिक्युलर व्हॉल्यूम और कॅपॅसिटी इट इज कॉल्ड ॲज अ व्हायटल कॅपॅसिटी अँड इट इन्क्लूड ERV, PV अँड IRV. दॅट इज एक्सपिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, PV that is the tidal volume and the IRV that is the inspiratory reserve volume. तर ह्या ज्या टर्म्स आहे, टर्मिनॉलॉजीज आहे, एंट्रन्ससाठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे टायडल व्हॉल्यूम किती असतो,
एक्सपिरेटरी किती असतो, इन्स्पिरेटरी किती असतो, या पर्टिक्युलर व्हॉल्युम्सला तुम्हाला माहिती करून ठेवावं लागेल. सो दॅट इज द पार्ट दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉल्युम्स. अनदर इट इज कॉल्ड ॲज अ कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग. ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे की कार्बन मोनॉक्साईड इट इज अ पॉयझनस गॅस अँड व्हेन वी remain in that particular atmosphere where the carbon monoxide is there, that may ultimately even, for example, cause the death. That poisoning it is called as carbon monoxide poisoning. बघा, hemoglobin present in the RBC have about 250 times more affinity for carbon monoxide than oxygen. Yes, की माझ्या ब्लड मध्ये आरबीसी आहे, आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन आहे. द हिमोग्लोबिन इट इज द कॅरियर ऑफ द ऑक्सिजन, बट the characteristic feature of that particular hemoglobin is that that particular hemoglobin is more affinity towards the carbon monoxide than oxygen. More affinity towards the carbon monoxide than oxygen. म्हणजे एका हिमोग्लोबिन मॉलिक्यूलला फॉर एक्झाम्पल जर ऑक्सिजनही मिळाला, कार्बन मोनॉक्साईडही मिळाला, तर दॅट पर्टिक्युलर हिमोग्लोबिन ट्राय टू रिसीव्ह द कार्बन मोनॉक्साईड than oxygen. In presence of carbon monoxide, the hemoglobin forms a stable compound called as a carboxyhemoglobin. की जर तो पर्टिक्युलर माझ्या ब्लड मधला आरबीसी मधला हिमोग्लोबिन त्याला जर कार्बन मोनॉक्साईड मिळाला, तर दॅट पर्टिक्युलर कार्बन मोनॉक्साईड व्हेन इट कंबाइन्स विथ दॅट पर्टिक्युलर हिमोग्लोबिन दॅट फॉर्म्स अ स्टेबल कंपाऊंड. दॅट पर्टिक्युलर स्टेबल कंपाऊंड इट इज कॉल्ड एज कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. जेव्हा हिमोग्लोबिन हा कार्बन डायऑक्साईड सोबत कंबाईन होतो तेव्हा कंपाऊंड जो तयार होतो तो अनस्टेबल असतो. दॅट इज कॉल्ड एज कार्बामिनो हिमोग्लोबिन. That is called as carbaminohemoglobin. But when this particular same hemoglobin it combines with carbon monoxide, that forms a stable compound, and that particular stable compound it is called as carboxyhemoglobin. The oxygen combining capacity of hemoglobin decreases. As a result, tissues suffer from oxygen starvation. Yes, की जर त्या हिमोग्लोबिनला कार्बन मोनॉक्साईड सोबत कंबाईन होऊन जर तो कार्बॉक्सी हिमोग्लोबिन मध्ये कन्वर्ट होत असेल, तर दॅट रिड्युसेस द ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर हिमोग्लोबिन अँड पर्सन सफर्स फ्रॉम ऑक्सिजन स्टार्वेशन. पर्सन सफर्स फ्रॉम ऑक्सिजन स्टार्वेशन. इट लीड्स टू ॲस्फिक्सिएशन अँड इन एक्स्ट्रीम केसेस टू डेथ. त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलला असं जर कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग झालेलं असेल तर इनडायरेक्टली ब्रीथलेसनेस फील होईल. इवन फॉर एक्झाम्पल त्याच ॲटमॉस्फिअरमध्ये तो जर राहिलेला असेल तर दॅट मे अल्टिमेटली लीड्स टू द डेथ. इन दिस केस पर्सन नीड्स टू बी ॲडमिनिस्टर्ड विथ प्युअर ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड मिक्सचर. जर त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलला असं जर कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग झालं तर इनडायरेक्टली दॅट पर्टिक्युलर पर्सन दॅट इज टू बी गिव्हन ॲडमिनिस्टर्ड द मिक्सचर ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग ऑफर्स ऑफन इन क्लोज्ड रूम. रूम जर फॉर एक्झाम्पल एकदम पॅक असेल, सगळे डोअर्स क्लोज असेल, विंडो सगळ्या क्लोज असेल, तर दॅट मे कॉज दॅट कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग. क्लोज्ड रूम विथ ओपन स्टोव बर्नर्स. की रूम क्लोज आहे, तिथे फॉर एक्झाम्पल एखादा स्टोव आहे, बर्नर आहे, गॅस बर्न होऊन राहिलेला आहे, रिलीज होऊन राहिलेला गॅस दॅट इज कॉल्ड एज कार्बन मोनॉक्साईड. ऑर फर्नेसेस, की मोठ्या मोठ्या त्या इंडस्ट्रीजमध्ये फर्नेसेस असेल आणि तिथून जर कार्बन मोनॉक्साईड रिलीज होत असेल आणि मी तिथे राहत असेल तर दॅट मे कॉज दॅट कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग. ऑर इन गॅरेजेस हॅव्हिंग रनिंग ऑटोमोबाईल इंजिन्स. की गॅरेजेसमध्ये व्हेकल्स रिपेअर करणं सुरू आहे, ऑटोमोबाईल इंजिन सुरू आहे, ऑन आहे आणि सगळं ॲटमॉस्फिअर फॉर एक्झाम्पल तिथे कार्बन मोनॉक्साईडने फिल्ड आहे, तर दॅट मे कॉज दॅट पर्टिक्युलर पॉयझनिंग ऑफ द कार्बन मोनॉक्साईड दॅट इज कॉल्ड एज कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग. Another part in this chapter is artificial ventilation. आर्टिफिशियल व्हेंटिलेशन. तर आर्टिफिशियल व्हेंटिलेशन आहे, व्हेंटिलेटर आहे, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे. हा पण पार्ट या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट आहे. मग आर्टिफिशियल व्हेंटिलेशन म्हणजे काय? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज आर्टिफिशियल रेस्पिरेशन. म्हणजे सपोज माझं जर रेस्पिरेशन स्टॉप झालेलं आहे, काही वेळासाठी स्टॉप झालेलं आहे आणि आर्टिफिशियली मी माझं व्हेंटिलेशन म्हणजे ब्रीदिंग स्टार्ट करत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज आर्टिफिशियल व्हेंटिलेशन. So it is also called as artificial respiration. In this induced breathing in a person when natural respiration has stopped is done. की या पर्टिक्युलर मेथडमध्ये काय करतात की माझं रेस्पिरेशन जर काही रिझननी जर थोडा बंद झालेलं असेल तर इनडायरेक्टली हे रेस्पिरेशन इंड्यूस करतात, म्हणजे इनडायरेक्टली स्टार्ट करायचा ट्राय करतात. दॅट इज कॉल्ड एज आर्टिफिशियल रेस्पिरेशन. If this artificial ventilation is done properly and quickly, it can prevent the death due to drowning, choking, suffocation, electric shock, etc. तुम्हाला इलेक्ट्रिक शॉक लागलेला आहे किंवा मग
रेस्पिरेटरी ट्रॅक चोक झालेला आहे किंवा मग ड्राउनिंग असेल किंवा मग सफोकेशन असेल, तर या केसमध्ये फॉर एक्झाम्पल जनरली आर्टिफिशियल रेस्पिरेशन करतात आणि या रेस्पिरेशनमुळे आर्टिफिशियल रेस्पिरेशनमुळे त्या इंडिव्हिज्युअलचा लाईफ आपल्याला सेव्ह करता येतो. इट इज डन विथ द हेल्प ऑफ 2 मेन स्टेप्स. की हे जर आर्टिफिशियल रेस्पिरेशन करायचं असेल तर इथे 2 स्टेप्स आहे. द फर्स्ट स्टेप, इन दिस an open air passage is established and maintained up to the lungs. की नोज पासून एखादी ट्यूब टाकून ती लंग्स पर्यंत जाईल असा पॅसेज पहिल्यांदा तयार करतात. दॅट इज फर्स्ट स्टेप. सेकंड, इन दिस फोर्सफुल इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन इज डन थ्रू माउथ इन माउथ रेस्पिरेशन अँड थ्रू मेकॅनिकल मेथड्स बाय व्हेंटिलेटर. सेकंड स्टेपमध्ये काय करतात, फर्स्ट स्टेपमध्ये काय केलेलं आहे की तो पॅसेज एस्टॅब्लिश केलेला आहे, मेंटेन केलेला आहे की लंग्स पर्यंत समजा रेस्पिरेटरी ट्रॅक जर ब्लॉक झालेली असेल, चोक झालेली असेल, तर ट्यूब टाकून लंग्स पर्यंत एअर जाईल असं ऑब्झर्व करतात पहिल्या स्टेपमध्ये. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करतात की माउथ मधून एअर फोर्सफुली प्रेस करतात आत. दॅट इज कॉल्ड ॲज अ माउथ रेस्पिरेशन. नाही तर मशीन यूज करतात, दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हेंटिलेटर. त्या मशीननी त्या पर्टिक्युलर लंग्स पर्यंत इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन चालू ठेवतात. दॅट इज कॉल्ड ॲज आर्टिफिशियल व्हेंटिलेशन. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज आर्टिफिशियल रेस्पिरेशन. मग व्हेंटिलेटर म्हणजे काय, इथे आपण आता या आर्टिफिशियल व्हेंटिलेशन मध्ये व्हेंटिलेटर यूज केलेलं आहे, मशीन यूज केलेली आहे. मग ती काय आहे तर व्हेंटिलेटर बघा, इट इज अ मशीन दॅट सपोर्ट्स द ब्रीदिंग अँड युज्ड ड्युरिंग सर्जरी ट्रीटमेंट फॉर लंग डिसीज व्हेन नॉर्मल ब्रीदिंग फेल्स टू ऑफ. की जर नॉर्मल मला इंडिव्हिज्युअलला जर ब्रीदिंग करता येत नसेल आणि मशीन मी यूज करत असेल आणि मशीनच्या हेल्पनी जर मी इन्स्पिरेशन एक्सपिरेशन म्हणजे ब्रीदिंग डेव्हलप करत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज व्हेंटिलेटर. It is mainly used in hospitals as a part of life support system. जनरली फॉर एक्झाम्पल हे व्हेंटिलेटर कुठे यूज करतात तर हॉस्पिटल्समध्ये यूज करतात लाईफ सपोर्ट सिस्टीम म्हणून, की त्याला रेस्पिरेशनसाठी ब्रीथलेसनेस फील होत आहे, रेस्पिरेशनसाठी ब्रिदिंगसाठी त्रास होत आहे, त्या केसमध्ये जनरली दिस पर्टिक्युलर मशीन इज यूज. दॅट पर्टिक्युलर मशीन इट इज कॉल्ड ॲज अ व्हेंटिलेटर. व्हेंटिलेटर परफॉर्म द फॉलोइंग. व्हेंटिलेटर काय करणार, गेट ऑक्सिजन टू द लंग्स, की त्या व्हेंटिलेटर मशीनमुळे लंग्सला ऑक्सिजन मिळतो. सेकंड, रिमूव्ह कार्बन डायऑक्साईड फ्रॉम लंग्स, की त्या लंग्समध्ये जो कार्बन डायऑक्साईड जमा आहे तो रिमूव्ह होतो. थर्ड, हेल्प द पेशंट ब्रीथ, की त्या पर्टिक्युलर पेशंटला नॉर्मल त्याचं ब्रीद करता येण्याची पॉसिबिलिटी वाढते. सो सच पर्टिक्युलर मशीन विच इज यूज in case of emergency, in case of surgery, or in case of lung surgery, or in case of breathlessness, the machine which is used, that particular machine, it is called as a ventilator. That is called as ventilator. आता या चॅप्टरचं नेम आहे रेस्पिरेशन इन ॲनिमल्स. म्हणजे बाकीच्या पण ॲनिमल्समध्ये रेस्पिरेशन कसं होते ते पण आपल्याला इथे पाहावं लागेल. आपण आतापर्यंतचा पार्ट काय पाहिला, ह्युमन रेस्पिरेशन. म्हणून पहा पार्ट दॅट इज ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. बघा, ट्रान्सपोर्टेशन include the supply of oxygen, nutrients, etc. to perform various metabolic activities. Yes, की ट्रान्सपोर्ट कसा करायचा, ट्रान्सपोर्टेशन कशाचं करायचं, ऑक्सिजन आहे, वॉटर आहे, न्यूट्रिएंट्स आहे, मिनरल्स आहे, यांचं का, कारण ऑल दिस पर्टिक्युलर सबस्टन्सेस दे आर युजफुल फॉर व्हेरियस मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज टू सर्व्हाइव्ह इन द कंडिशन. Transportation in organisms and animals occurs by diffusion and by active transport between the cells. This takes place if the surface area of the body is large and organism is very small. की organism एखादा छोटा आहे पण surface area जर मोठा आहे त्याचा. To take the oxygen, to take the nutrients, in that case that particular two physical processes are necessary for transport. They are the diffusion and the active transport. They are the diffusion and the active transport. Diffusion आणि active transport मध्ये काय फरक आहे, diffusion does not utilize the energy, the active transport that utilize the energy. Cyclosis is another way of transport where cytoplasm moves within the cell of all living organisms. For example, paramecium, amoeba, root hair of the cell, WBC, etc. This is called as intracellular transport. की एखादा सेल आहे, त्या पर्टिक्युलर सेलच्या आत सेंटरमध्ये न्यूक्लियस आहे, त्याच्या अराउंड सायटोप्लाझम आहे, तर मुवमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर सायटोप्लाझम अराउंड द न्यूक्लियस और विदिन द सेल इज कॉल्ड एज सायक्लोसिस. And this particular cyclosis again transport the substance from one part to the another part in the
सेल, विदिन द सेल, सेम सेल, दॅट इज कॉल्ड एज इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट. म्हणजे सेलच्या आतल्या आत जर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जर मटेरियल पाहिजे असेल तर that transport it is called as intracellular transport, and that is done with the help of mechanism that is called as a cyclosis. So simply the movement of cytoplasm within the cell, it is called as cyclosis, that is occurs mainly in cells. In sponges, coelentrates, the surrounded water is circulated through body cavities. ही स्पॉन्जेस आहे, सिलेंट्रेट्स आहे, या पर्टिक्युलर ॲनिमल्सची बॉडी पोरस आहे, हे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहे. त्याच्यामुळे या ॲनिमल्समध्ये ट्रान्सपोर्ट कसं होते तर सराउंडिंग कंडिशनमधलं वॉटर त्या पोर्समधून आतमध्ये येते आणि आतमध्ये यूज झालेलं जे वॉटर आहे ते बाहेर निघते. दॅट इज अगेन नथिंग बट कॉल्ड ॲज अ ट्रान्सपोर्ट. इन फ्लॅटवर्म्स देर इज पेरेन्कायमल सर्क्युलेशन, की फ्लॅटवर्म जे आहे त्या फ्लॅटवर्म्समध्ये पेरेन्कायमल सर्क्युलेशन असते. एंट्रन्ससाठी हे सगळं इम्पॉर्टंट आहे. इन राऊंड वर्म्स देर आर नो ब्लड वेसल्स, की राऊंड वर्म्स जर असेल ना तर त्यांच्यामध्ये ब्लड वेसल्स नसतात. अँड बॉडी फ्लुइड इज मूव्ड अराउंड द विसरल ऑर्गन्स बाय कॉन्ट्रॅक्शन ऑफ बॉडी वॉल अँड मसल्स, की त्यांच्या बॉडीच्या आत जे विसरल ऑर्गन्स आहे त्याच्या अराउंड कॅव्हिटीज आहे, त्या कॅव्हिटीज मध्ये बॉडी फ्लुइड प्रेझेंट, अँड दॅट पर्टिक्युलर बॉडी फ्लुइड व्हेन इट कम इन कॉन्टॅक्ट विथ द विसरल ऑर्गन्स दे सप्लाय द मटेरियल. But circulation of that particular body fluid around the visceral organs, it is called as extracellular transport. म्हणजे इथे काय झालं होतं की सेलच्या आतल्या आत मटेरियल सप्लाय झालं, दॅट इज कॉल्ड एज इंट्रासेल्युलर. पण तिथे काय झालं की सपोज फॉर एक्झाम्पल हा पर्टिक्युलर ॲनिमल आहे, ज्याला काय म्हणतो आपण राऊंड वर्म, तिथे ब्लड वेसल्स नाही आहे, मग आता आतमध्ये विसरल ऑर्गन्स आहे, पण विसरल ऑर्गनच्या बाहेरच्या कॅव्हिटीमध्ये फ्लुइड प्रेझेंट आहे, दॅट इज कॉल्ड एज बॉडी फ्लुइड. And that particular body fluid transport provide material to the cells. म्हणजे सेलच्या बाहेर फ्लुइड प्रेझेंट आहे, that particular transport it is called as extracellular transport. That is called as extracellular transport. The another part in this chapter is respiratory disorders. चॅप्टर सुरू आहे आपलं रेस्पिरेशन म्हणजे ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस. तर माझ्या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये कोणत्या कोणत्या डिसीजेस डिसऑर्डर्स कॉज होऊ शकतात तर तो पर्टिक्युलर पार्ट इथे टॅब्युलराइज केलेला आहे. पहिला कॉलम दिलेला आहे सिरियल नंबर, दुसरा कॉलम दिलेला आहे कोणती डिसऑर्डर आहे, तिसरा कॉलम दिलेला आहे त्याचे सिम्पटम्स काय आहे, चौथा कॉलम दिलेला आहे तो कशाने होतो डिसऑर्डर, आणि लास्ट कॉलम दिलेला आहे त्याच्यासाठी ट्रीटमेंट काय आहे. तर एक एक आपण ऑब्झर्व करू. द फर्स्ट इट इज कॉल्ड ॲज इम्फिसेमा. द फर्स्ट वन इट इज कॉल्ड ॲज इम्फिसेमा. इट इज the symptoms are breakdown of alveoli, shortness of breath, की लंग्स मधले जे एअर सॅक्स आहे, एअर कॅव्हिटीज म्हणतो, ॲल्व्हिओला म्हणतो, त्या ब्रेक होणे, त्याच्यानंतर ब्रीथलेसनेस फील होणे. कॉज आहे स्मोकिंग, एअर पोल्युशन, स्मोकिंग करत असेल किंवा एअर पोल्युशन जास्त असेल तर ट्रीटमेंट आहे क्विट स्मोकिंग, अवॉइड पोल्युटेड एअर, ॲडमिनिस्टर ऑक्सिजन टू रिलीव्ह द सिम्पटम्स. म्हणजे या एम्फिसेमामध्ये ट्रीटमेंट काय आहे की स्मोकिंगमुळे एम्फिसेमा झालेला असेल, एअर पोल्युशन जास्त असलेल्या ठिकाणी मी जर राहत असेल तर तिथून आपण दूर जा. ॲडमिनिस्टर ऑक्सिजन टू रिलीव्ह द सिम्पटम्स, की जर ब्रीथलेसनेस खूप जास्त फील होत असेल तर ऑक्सिजन सप्लाय करा. सो दिस इज द डिसऑर्डर दॅट इज कॉल्ड एज एम्फिसेमा, दॅट इज मेनली कॉज ड्यू टू स्मोकिंग अँड एअर पोल्युशन. द अनदर इट इज कॉल्ड एज क्रॉनिक ब्रॉन्कायटिस. दिस इज ओल्ड ब्रॉन्कायटिस. खूप दिवसापासून जर ब्रॉन्कायटिस असेल तर दॅट इज कॉल्ड एज क्रॉनिक ब्रॉन्कायटिस. इट इज द सिम्पटम्स ऑफ दिस पर्टिक्युलर क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आर कफिंग, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, खोकला येत असेल किंवा मग श्वास घ्यायला त्रास होत असेल. कॉज स्मोकिंग, एअर पोल्युशन, पुन्हा अजून स्मोकिंग किंवा एअर पोल्युशनमुळे क्रॉनिक ब्रॉन्कायटिस होतो. क्विट स्मोकिंग, स्मोकिंग सोडून द्या. एअर अवॉइड पोल्युटेड एअर, जिथे पोल्युशन जास्त आहे तिथे जाऊ नका. मूव टू वॉर्मर अँड ड्रायर क्लायमेट, की वॉर्म क्लायमेट आहे, ड्रायर क्लायमेट आहे त्या ठिकाणी मूव व्हा. असं जर असेल तर ती डिसऑर्डर दुरुस्त होऊ शकते. द थर्ड इट इज कॉल्ड एज ॲक्यूट ब्रॉन्कायटिस. ॲक्यूट ब्रॉन्कायटिस म्हणजे काय की आता जस्ट झालेलं आहे, 2-4 दिवसात, 8-10 दिवसात, एखाद्या महिन्यात, तर दॅट इज कॉल्ड एज ॲक्यूट ब्रॉन्कायटिस. या ॲक्यूट ब्रॉन्कायटिसमध्ये सिम्पटम्स पहा. इन्फ्लॅमेशन ऑफ ब्रॉन्काय, की लंग्स मधले जे ब्रॉन्काय आहेत तिथे इन्फ्लॅमेशन होणे, त्रास होणे. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, ब्रीथ करायला त्रास होत असेल. येलो म्युकस कफ्टअप, की नाकातून घशातून येलो कलरचा म्युकस बाहेर येत असेल. दिस इज कॉज ड्यू टू द व्हायरसेस अँड बॅक्टेरियल इन्फेक्शन. व्हायरसेस अँड बॅक्टेरियल इन्फेक्शन.
जर बॅक्टेरियल असेल, इफ बॅक्टेरियल टेक अँटीबायोटिक्स, कफ मेडिसिन, यूज वेपोरायझर. की जर तो ॲक्यूट ब्रॉन्कायटिस जर बॅक्टेरियल असेल तर देन यू मस्ट हॅव टू गो टू फिजिशियन ऑर डॉक्टर. You have to take the antibiotics, you have to take the cough medicine as well as use vaporizer. Then another it is called as a sinusitis. Sinusitis काय आहे की माझ्या डोळ्याच्या बाजूला नाकाच्या मागे कॅव्हिटीज आहेत त्यांना आपण सायनसेस म्हणतो. तिथलं जर काही इन्फेक्शन असेल तर दॅट इज कॉल्ड एज सायन्युसायटिस. इन्फ्लॅमेशन ऑफ द सायनसेस, म्युकस डिस्चार्ज म्हणजे त्या सायनसेसमध्ये आग होत असेल, डोळे लाल झालेले असेल, म्युकस डिस्चार्ज नाकातून पण सिक्रेट होत असेल, दिस इज कॉज ड्यू टू द इन्फेक्शन ऑफ व्हायरसेस अँड बॅक्टेरिया. ट्रीटमेंट काय? इफ बॅक्टेरियल टेक अँटीबायोटिक्स, डिकंजेशन, यूज वेपोरायझर. जर बॅक्टेरियल असेल तर डॉक्टरकडे जा, अँटीबायोटिक्स यूज करा. त्याच्यानंतर डिकंजेशन्स यूज करा, म्हणजे नाक जर बंद झालेलं असेल तर डिकंजेशन मार्केटमध्ये मिळते ते यूज करा, नाही तर व्हेपोरायझर यूज करा. The another it is called as laryngitis. That is called as laryngitis. Inflammation कुठे पण आयटीस लागलेलं असेल तर इन्फ्लॅमेशन. laryngitis, inflammation to the larynx, vocal cord, sore throat, hoarseness of voice, mucus buildup and cough. की लॅरिंग्सच्या ठिकाणी जर फॉर एक्झाम्पल इन्फ्लॅमेशन होत असेल, व्होकल कॉर्डमध्ये इन्फ्लॅमेशन होत असेल, सोअर थ्रोट घसा बसलेला असेल, होर्सनेस ऑफ व्हॉइस आवाज बदललेला असेल, म्युकस एलिमिनेट होत असेल, माउथमधून येत असेल, दिस इज ड्यू टू द इन्फेक्शन ऑफ व्हायरसेस अँड द बॅक्टेरिया. इफ बॅक्टेरियल टेक अँटीबायोटिक्स, कफ मेडिसिन्स, व्हॉइस टेस्ट, अवॉइड स्मोकी एरियाज. जिथे स्मोकी एरिया आहे तिथे जाऊ नये. त्याच्यानंतर टेस्ट करायची आहे, व्हॉइस टेस्ट करायची आहे, तो बदलला का आणि का बदलला. कफ मेडिसिन्स घ्या आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर मग डॉक्टरकडे जाऊन स्पेसिफिक अँटीबायोटिक्स यूज करा. द अनदर इट इज न्यूमोनिया, इन्फ्लॅमेशन टू द लंग्स, कफ, फीवर, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, चिल्स, स्वेटिंग, चेस्ट पेन, ब्लड इन म्युकस. या सगळ्या सिम्पटम्सवरून आपल्याला माहिती पडते की दॅट पर्टिक्युलर पर्सन इट इज सफर्ड फ्रॉम दॅट ऑफ द डिसीज दॅट इज कॉल्ड एज न्यूमोनिया. काय सिम्पटम्स आहे? इन्फ्लॅमेशन टू द लंग्समध्ये इन्फ्लॅमेशन असेल, कफ खोकला असेल, फीवर ताप असेल, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ ब्रिदिंगसाठी त्रास होत असेल, चिल्स, स्वेटिंग घाम खूप येत असेल, चेस्ट पेन चेस्टच्या रिजनमध्ये पेन असेल, ब्लड इन म्युकस माउथमधून जो ठसा बाहेर निघतो म्युकस म्हणतो आपण त्याच्यात ब्लड असेल. सो दिस इज कॉज बाय अगेन इन्फेक्शन ऑफ द बॅक्टेरिया अँड द व्हायरसेस. ट्रीटमेंट काय आहे? कन्सल्ट फिजिशियन म्हणजे डॉक्टर. टेक अँटीबायोटिक्स, डॉक्टर आपल्याला अँटीबायोटिक्स देईल. कफ मेडिसिन यूज करा अँड स्टे वॉर्म, थंड ठिकाणी राहू नका, जिथे गरम ठिकाणी आहे तिथे थांबा. द अनदर इट इज अस्थमा, कॉन्स्ट्रिक्शन ऑफ ब्रॉन्किओल्स, म्युकस बिल्डअप इन ब्रॉन्किओल्स, पिरियॉडिक विजिंग, डिफिकल्टी इन ब्रिदिंग. की ब्रिदिंगसाठी त्रास होत असेल तर, ब्रॉन्किओल्समध्ये म्युकस जमा झालेलं असेल तर, किंवा ब्रॉन्किओल्स ब्लॉक झालेले असेल तर दॅट कॉज दॅट पर्टिक्युलर डिसऑर्डर दॅट इज कॉल्ड एज अस्थमा. कशाने होतो अस्थमा? दिस इज कॉज ड्यू टू ॲलर्जी ऑफ पोलन ग्रेन्स. की प्लांट्स आहे त्याचे पोलन ग्रेन्स जर एअरमध्ये आले आणि ते जर मी इनहेल केले तर दॅट मे कॉज दॅट पर्टिक्युलर डिसऑर्डर दॅट इज कॉल्ड एज अस्थमा. सम फूड, ही काही फूडची सुद्धा ॲलर्जी असते. फूड ॲडिटिव्ह, फूडमध्ये काही मटेरियल असं टाकलेलं असतं की ते आपल्याला ॲडजस्ट होत नाही. पेट हेअर्स, की जे पेट ॲनिमल्स आहे फॉर एक्झाम्पल डॉग आहे, कॅट आहे, त्यांच्या हेअर्सची पण ॲलर्जी असते. काय करा ट्रीटमेंटमध्ये? यूज ऑफ इनहॅलंट्स टू ओपन द पॅसेज वेज. की माझा जो रेस्पिरेटरी पॅसेज आहे तो जर ओपन करायचा असेल तर इनहेलर यूज करा. अवॉइड इरिटंट्स, की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो, ॲलर्जी होते असं वाटते. जनरली फॉर एक्झाम्पल कुठले स्मेल इमिटिंग फॉर एक्झाम्पल सबस्टन्सेस आहे, फॉर एक्झाम्पल सेंट्स आहे, परफ्युम्स आहे, त्याची पण ॲलर्जी असू शकते. सो दॅट डिसऑर्डर इट इज कॉल्ड एज अस्थमा. द लास्ट वन इट इज कॉल्ड एज ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स. की काही काम करताना तिथे तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल, फॉर एक्झाम्पल सिलिकॉसिस आहे, ॲस्बेस्टॉसिस आहे, जनरली फॉर एक्झाम्पल सिमेंट फॅक्टरीज आहे किंवा फॅक्टरीज आहे, त्या पर्टिक्युलर फॅक्टरीजच्या ठिकाणी त्या ऑक्युपेशनला हे पण डिसऑर्डर होतात. दे आर द सिलिकॉसिस अँड ॲस्बेस्टॉसिस.
सिम्पटम्स काय? इन्फ्लामेशन टू द लंग्स, लंग्स डॅमेज, लंग्समध्ये इन्फ्लामेशन होते, कधी कधी लंग्स पण डॅमेज होऊ शकतात. सिमेंट फॅक्टरी आहे, नाक ओपन आहे, मास्क यूज केलेलं नाही आहे, गिअर यूज केलेलं नाही आहे, त्यावेळेस फॉर एक्झाम्पल सिमेंट पार्टिकल्स आहे, डस्ट पार्टिकल्स आहे, हे जर नोजमधून त्या लंग्समध्ये जर जात असेल, तिथे डिपॉझिट होत असेल, लंग्स डॅमेज होत असेल, तर दॅट इज कॉल्ड ॲज ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर. लॉंग टर्म एक्सपोजर टू द डस्ट, एखाद्या ठिकाणी खूप डस्ट असेल आणि तिथे मी जर थांबवत असेल आणि काही मास्क यूज केलेला नसेल, पार्टिकल्स, त्याच्यानंतर सिलिका, सँड, ॲस्बेस्टॉस एक्सेट्रा या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मी जर राहत असेल आणि नाक जर मी माझं क्लोज केलं नसेल, म्हणजे मास्क यूज केलेलं नसेल, इन दॅट केस दॅट कॉज दॅट डिसऑर्डर, दॅट इज कॉल्ड एज ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर. ट्रीटमेंट काय आहे? यूज प्रोटेक्टिव्ह मास्क, मास्क यूज करा, अँड गिअर ड्युरिंग वर्क. की या रिजन पर्यंत यूज करतो म्हटलं तर मास्क म्हणतात, आणि पूर्ण जर हेड कव्हर करतो म्हटलं तर त्याला गिअर म्हणतात. So this is the part that is called as respiratory disorders.